नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि सगळ्यात आधी बातमी आहे थेट सातासमुद्रापार अफगाणिस्तानातून पंजशीरमध्ये 300 तालिबान्यांना ठार केलं अशा प्रकारचा दावा केला अहमद मसूदनं. अहमद मसूद हा माजी मुजाहिदीन कमांडरचा मुलगा आहे आणि तालिबान्यांच्या विरोधात पंजशीरमधली मसूद सेना आक्रमक आहे, सज्ज आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमद मसूदच्या सेनेचा युद्ध सराव सुद्धा सुरू होता. त्याच्यावरही आम्ही एक विशेष कार्यक्रम तुम्हाला काही दिवसांपूर्वी दाखवला होता. आणि आता ही मसूद सेना आक्रमक झाली आहे. तालिबाननं इशारा दिला होता पंजशीर खोऱ्यावर हल्ला करण्याचा आणि पंजशीर खोऱ्यातल्या नागरिकांनी सुद्धा आपल्याला शरण यावं असं आवाहन तालिबाननं केलं होतं. पण ते अहमद मसूदच्या नेतृत्वाखालच्या पंजशीरच्या नागरिकांनी फेटाळून लावलं. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे या मसूद सेनेबद्दल? मिलिंद, अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती ज्या पद्धतीची आहे त्यानंतर तालिबानी सत्ता हस्तांतर केल्यानंतर त्यांनी सगळ्या राज्य आहेत 34 राज्यांना त्यांनी आवाहन केलं होतं की त्यांनी तालिबान सरकारच्या अंतर्गत यावं. त्यानंतर या आव्हानाला पंजशीरमध्ये अहमद मसूद आहे त्यांनी त्याला विरोध केला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की तालिबान आमच्या प्रांतावर कुठल्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही आणि आम्ही तालिबानांच्या विरोधात लढू. याच पार्श्वभूमीवरती तालिबान्यांनी पंजशीरवरती हल्ला केल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि त्याच्या आधारावरती अहमद मसूद यांचा हा संपूर्ण जो हल्ला केला जातो परतवून लावण्याकरिता अहमद मसूदने जवळपास 300 तालिबान्यांना ठार केल्याची माहिती पुढे आलेली आहे. अहमद मसूद हा जो आहे माजी मुजाहिदीन कमांडरचा मुलगा आहे, जो तालिबानाच्या विरोधात अहमद मसूद लढत आहे. त्याची सेना आक्रमक आहे. जवळपास 300 तालिबान्यांचा खात्मा करण्यास यश आल्याचा दावा मसूदच्या सेनेने केलेला आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं तालिबान्यांनी काबूलच्या संपूर्णपणे सत्ता हस्तगत केली आहे त्याच धर्तीवरती तो इतर प्रांतांचीही सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना अनेक राज्यातून त्याला बऱ्यापैकी विरोध होतोय. त्या पार्श्वभूमीवर बघूया की अफगाणिस्तानमधून काय नवीन वृत्त पुढे येतं. महत्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीला मसूदने 300 तालिबान्यांना ठार केल्याची माहिती पुढे आलेली आहे. प्रशांत, याला अहमद मसूदचा जो दावा आहे त्याला मसूदच्या व्यतिरिक्त अन्य कोणी पुष्टी दिली आहे, म्हणजे तालिबान किंवा कुठली आंतरराष्ट्रीय संस्था संघटना किंवा कोणी? या संदर्भात अजूनही औपचारिकपणे तालिबानच्या वतीने कुठलंही वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाहीये. पण ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरून या जो मसूदचा दावा आहे त्याला पाठिंबा दिला जात असल्याची माहिती प्रशांत, मी तुला थोडंसं थांबवतो. ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्यासोबत जोडले गेलेत. सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. अहमद मसूदनं दावा केलाय की 300 तालिबान्यांचा खात्मा केलाय त्याच्या सेनेनं. कसं पाहताय तुम्ही याकडे? असं आहे की मी पहिले पण म्हटलं होतं की जे तालिबान आहे हे एक कोहेसिव्ह फोर्स नाही. तालिबान जे आहे ते बेसिकली पश्तून किंवा पठाणी डॉमिनेटेड आहे 90%. परंतु अफगाणिस्तानची 50%हून जास्त आणि सध्याची जी परिस्थिती मीडियातनं समोर येते आहे त्याप्रमाणे 3 जिल्हे हे अँटी तालिबान फोर्सनी हे परत मिळवलेले आहेत आणि त्यांचा मुख्य जो आहे तो अहमद शाह मसूद, जो पहिला वॉरलॉर्ड होता ज्यांनी तालिबानच्या विरुद्ध 20 वर्ष लढाई केली होती, त्याचा मुलगा अहमद मसूद हा सध्या हे कोलिएशन नेतृत्व करतो, मिलिटरी नेतृत्व. आणि त्यांचं जे पॉलिटिकल नेतृत्व आहे ते साले नावाचे गृहस्थ आहेत जे अफगाणिस्तानच्या पहिल्या सरकारचे व्हाईस प्रेसिडेंट होते. तर ही एक अँटी तालिबान रेजिस्टन्स फोरम हा सुरू झालेला आहे. त्यांनी जे यश मिळवलंय ते खरं किती खोटं किती हे तर मीडिया सांगू शकेल. परंतु ज्या बातम्या मीडियात येत आहेत त्याच्याप्रमाणे तालिबाननी त्यांच्यावरती हल्ला करण्याचा मागच्या 2 दिवसापूर्वी जो प्रयत्न केला त्याच्यात 30 तालिबानी मारले गेले होते. मग त्याच्यानंतर तालिबाननी तिथून 20 किंवा 25 लहान मुलांना किडनॅप केलं दम देण्याकरता या अहमद मसूदला. अहमद शाह आणि अहमद शाह त्याचे वडील अहमद मसूद सध्याचा अहमद मसूदला की जर तुम्ही लढत राहिला तर आम्ही या मुलांना मारू किंवा असं करू. आणि आता पुढची बातमी तुम्ही सांगता आहात की त्यामध्ये 70 अजून तालिबानी मारले गेलेले आहेत. तर हे जे नियर सिव्हिल वॉर आहे, गृहयुद्ध आहे,
याची सुरुवात झालेली आहे आणि अँटी तालिबान फोर्स हे नक्कीच बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. फक्त त्यांना जो इंटरनॅशनल सपोर्ट मिळाला पाहिजे तो मिळाल्याशिवाय तालिबानशी लढाई करणं हे इतकं शक्य होणार नाही. नेमकी काय डेव्हलपमेंट होईल हे येणारा काळ सांगेल, परंतु यांचं जे पास्ट परफॉर्मन्स आहे ते खूपच चांगलं आहे. महाजन सर, अहमद मसूदनं 2 दिवसांपूर्वी काही आंतरराष्ट्रीय वाहिन्यांना मुलाखत दिली होती आणि त्यात त्याने म्हटलं होतं की आम्ही अतिशय नेटानं मुकाबला करू, कारण आम्हाला तालिबानच्या अनेक गोष्टी मान्य नाहीत, त्यांची हिंसा तर आम्हाला अजिबात मान्य नाही. अमेरिकेला त्यांनी आवाहन केलं होतं आम्हाला मदत करावं अशा प्रकारचं. तुम्हाला असं वाटतं की या अहमद मसूदला अमेरिका किंवा अन्य कुठले देश उघड किंवा छुपा अशा प्रकारचा पाठिंबा देतील किंवा मदत करतील? असं आहे की आता सध्या जे अमेरिका आहे तिथून आपला हात पळून बाहेर निघालेला आहे, तर सध्या तरी ते लगेच काही करतील ही शक्यता फारच कमी दिसते आहे. कारण त्यांची आता सगळीकडे म्हणजे सगळं जग त्यांना बघून हसतं आहे. ते हालचाल केव्हा करतील? ज्या वेळेला त्यांना त्यांच्या मेनलँड वरती हल्ला होईल, दहशतवादी हल्ला जसा 9/11चा झाला होता, तर ते डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होतील. पण तोपर्यंत बाकी जगात काय चाललंय याची त्यांना फारशी चिंता नाही. परंतु एवढं मात्र नक्की की अनेक वेळा इंटरनॅशनल मदत न मिळता सुद्धा हे जे वॉरलॉर्ड्स आहेत यांची लढण्याची क्षमता ही बऱ्यापैकी आहे. कारण इथे जी लढाई होते ही फक्त स्मॉल आर्म्स म्हणजे रायफल आणि लाईट मशीन गनचा वापर करून केलेली लढाई असते. ही याला फारशा आंतरराष्ट्रीय सपोर्टची गरज नसते आणि लढवय्येपणा ते यांच्याकडे यांच्या रक्तातच भरलेला आहे. आणि यांनी म्हणजे 20 वर्षे लढले होते तालिबानच्या विरुद्ध, 10 वर्ष हे लढले होते सोव्हिएट युनियनच्या विरुद्ध, आणि त्यावेळेस सुद्धा त्यांना फारसा पाठिंबा नव्हता. कारण जर तुम्ही ही जर जॉग्राफी बघितली, हा भूगोल बघितला, हा जो पंजशीर व्हॅलीचा जो भाग आहे तो सेंट्रल एशियन रिपब्लिक जे आहे त्यांच्या जवळ आहे, तर त्यांना तिथून कोणाचा सपोर्ट मिळत नव्हता. कारण ते रशियाच्या विरुद्ध लढत होते, तरी पण ते लढू शकले आणि तालिबानच्या विरुद्ध सुद्धा लढू शकले. बरोबर. म्हणजे 20 वर्षांपूर्वी ज्यांनी रशियाला पण हरवलं होतं, रशियाच्याही नाकीनं वाढलं होतं, तेच आता तालिबानच्याही नाकीनं वाढतायत. पण हे किती काळ सुरू राहू शकतं असं वाटतं? शेवटचा प्रश्न. कारण शेवटी यांना येणारी जी रसद आहे म्हणजे अन्नधान्य, पाणी किंवा अन्य गोष्टी, ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत या सगळ्या बाहेर न येतात आणि तालिबान्यांनी त्यांची रसद पूर्णपणे तोडली. असं आहे बघा की जोपर्यंत रसद म्हणजे ज्याला तुम्ही जेवण खाण्याचा प्रश्न आहे तो काही प्रॉब्लेम नसतो, जोपर्यंत शस्त्राचा प्रश्न आहे त्याचा पण काही प्रॉब्लेम नसतो. कारण एक जर रायफल तुमच्याकडे आली तर त्याचं आयुष्य 20-25 वर्ष एवढं असतं. परंतु जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे ॲम्युनिशन किंवा दारुगोळा. एखादी गोळी जर फायर केली तर ती काही पुन्हा रिसायकल करता येत नाही, ती नवीन बनवावी लागते. तर हा जो ॲम्युनिशन सपोर्ट आहे, आज आपण जर बघितलं की तालिबानची जी पूर्ण अर्थव्यवस्था होती या 3 गोष्टींवरतीच ती अवलंबून होती. एक तर ड्रग्ज म्हणजे अफगाणच्या चरस, दुसरं शस्त्र विकणं, तिसरं ॲम्युनिशन विकणं. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये पैशांनी काहीही विकत घेता येऊ शकतं, इन्क्लुडिंग लॉयल्टीज ऑफ पीपल जे तुमच्यावरती हल्ला करतायत. म्हणजे हल्ला करायला कोणी आलं तर त्यांना पैसे देऊन विकत घेता येऊ शकतं. पण म्हणजे आता यांच्याकडे पैशाची ताकद किती आहे, यांच्याकडे सध्या ॲम्युनिशन स्टॉक किती आहे, त्यांना येणाऱ्या काळामध्ये किती स्टॉक अजून जास्त मिळवता येईल, हे म्हणजे अतिशय इम्पॉन्ट्रेबल्स आहेत की ज्याच्यावरती आता कॉमेंट करणं हे सोपं नाही. परंतु एवढं नक्की की यांची कॅपॅसिटी बऱ्यापैकी आहे. ठीक आहे ना. म्हणजे जे 2 म्हणजे रशियाच्या किंवा युएसएसच्या विरुद्ध लढू शकले होते विदाऊट एनी सपोर्ट इतके वर्ष, तर ते तालिबान विरोधात निश्चित लढू शकतील. खरंय. महाजन सर, खूप खूप धन्यवाद या अतिशय महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल.